हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा, आज काय माझं चाललेलं की आज माझ्या जावाचा फोन आलता. तिनं खवा आणलेला, पण तिला खव्याचं गुलाबजामच करता येत नव्हतं. म्हणजे केलं तिनं, मळलं वगैरे, पण ती तेलात टाकलं की ती गुलाबजाम फिसकटायचे. मग का फिसकट होत होते, काय केलं तिला मी सांगितलं, तरी पण तिनं तसं केलं, तरी पण तिचं फिसकट होत होतं. आणि परत मग मला म्हणली, या तुम्ही म्हणली, आणि बघा म्हणली कसं होतंय. मग मी गेली तिच्या घरी, बघितलं तर काय गुलाबजाम पहिल्यांदा मी एकच केला, पण मोठा केला असा की तो फिसकटलाच नाही. मग सगळे गुलाबजाम चांगले झाले. म्हणजे चांगले म्हणजे मी परत काय केलं, त्याच्यात थोडासा मैदा वगैरे टाकून चांगलं मळून घेतलं आणि चांगलं असं, म्हणजे त्याला कसंच नव्हतं त्या खव्याला, कसं काय असं काय माहीत नाही मला, पण मग मी तसं करून घेतलं. मग मी माझी जाव आम्ही दोघी पण गेलतो वर. त्यांची आमच्या इथनं थोडीशी लांब अशी घर आहे ती. मग गुलाबजाम वगैरे करून घेतलं. गुलाबजाम वगैरे चांगली झाली आणि मग तिला म्हणलं गार झाल्यानंतर मग पाकात टाक म्हणलं, म्हणजे विरघळणार नाही ती. मग आता काय झालं ती अजून तिनं मला फोन केला नाही, त्यामुळं काय मी सांगू शकत नाहीत कसे झालेत काय झालेत ते. म्हणून गोळे वगैरे तर आम्ही चांगले करून दिलते. आणि हा ब्लाऊज बघा, त्या दिवशी कटिंग केला, तो कटिंगचा व्हिडिओ पण तुम्हाला नाही मी शेअर केला. आणि हे शिवत होती तो पण व्हिडिओ तुम्हाला मी शेअर नाही केला. मग तो व्हिडिओ एखाद्या वेळेस दुसऱ्या आपल्या ब्लॉगमध्ये येईल. आणि हे बघा, मी हा पूर्ण ब्लाऊज करून घेतला आहे. आणि कसा वाटला ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या ब्लाऊजला आहे ना पूर्ण वर्क होतं बरं का, पूर्ण बाहीला वर्क होतं. परत तुम्हाला सांगते, मागच्या गळ्याला, पुढच्या गळ्याला पूर्ण शिवताना असं वाटत होतं मला की कसं शिवावं, काय करावं, म्हणजे डोकं चालत नव्हतं. आणि ज्यावेळेस मी हा ब्लाऊज कट करून शिवायला घेतला ना, त्यावेळेस म्हणजे म्हणतं का नाही माणूस की केल्याशिवाय काहीच कळत नाही, तसं मला झालं. आणि मी जसं जसं शिवायला लागली ना, तसा तसा मला म्हणजे मूड पण यायला लागला आणि शिव पण वाटायला लागला. आणि ह्या ब्लाऊजचा कसा झाला, भरपूर डीप गळा झाला असा, म्हणजे होतोच तो वर्क असल्यामुळं कसं आहे, डीप गळा छान दिसतो त्याला. मग सकाळचं रुटीन होतं बघा हे. मग आपलं कणिक वगैरे मळून घेतली, कारण का म्हणलं पटापटा पोरांना चपाती भेंडी डब्याला द्यावं म्हणलं. मग म्हणलं कसं असतंय, जेवणं डबं ही करस्तवर वेळ लागतो, म्हणून मी म्हणलं तरी पण भेंडी ही सकाळी मी चिरली बघा निवांत बसून, कारण का आज लय जरा धावपळ नव्हती सकाळचं, त्याच्यामुळे म्हणलं आता ही करावं. तवर लगेचच भेंडी चिरून घेतली बघा लगेच. आणि भेंडीची भाजी सिंपल अशी केली, त्याच्यात कुठलेच मसाले वगैरे काहीसुद्धा टाकले नव्हते. नुसतं जिरं टाकलं, हिरवी मिरची लसूण जरा चिरून टाकलं आणि लगेचच भेंडी चांगली भाजून घेतलेली मी. भेंडी चांगली भाजली की लगेच मग भेंडीची भाजी वगैरे करून घेतली. आणि हे बघा असं भेंडीचं ताट. या जेवायला भेंडी आणि चपाती नुसती केली. परत मला दुपारी एका कार्यक्रमाला जायचं होतं. आमच्या इथं रिसेप्शन पार्टी होती. पार्टी म्हणण्यापेक्षा सवासण्या होत्या. मग त्या सवासण्याला जायचं होतं, म्हणून मी लगेचच आवरून घेतलं. असं सगळं आवरून झाल्यानंतर मग फोटो वगैरे काढायला टाईम भेटला नाही. परत तिथनं आल्यानंतर चहा वगैरे गेला आणि चहा वगैरे ह्यांना दिला. आणि मग नंतर थोडासा माझा असा व्हिडिओ आल्यानंतर बसल्यानंतर मी थोडासा असा व्हिडिओ केला. चला ताईंनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.